नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, नुकतीच 12वीचा निकाल लागलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पोलीस प्रशासनामध्ये जाण्याची इच्छा असते आणि मग त्या अनुषंगानं बरेच जे काही 12वीच्या नंतर पास झालेले जे विद्यार्थी आहेत ते पोलीस भरती तयारी करण्याच्या उद्देशानं समोर येत आहेत. मग अशा विद्यार्थ्यांसाठी या पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये इत्थंभूत माहिती, त्याच्यासाठी आवश्यक असणारी एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता काय आहे, त्याच्यानंतर शारीरिक पात्रता काय आहे, याचा अभ्यासक्रम नेमका काय असतो, वयोमर्यादा काय असते आणि त्याच बरोबर इतर महत्वाची माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी समोर आलेला आहे. परिपूर्ण माहिती या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. लवकरच या ठिकाणी 2025 मध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया ही राबवली जाणार आहे आणि त्याच अनुषंगानं म्हणजे सप्टेंबर पर्यंत ही भरती प्रक्रिया राबवली जाईल. अशा प्रकारचे निर्देश जे आहेत ते आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि लाडकी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की ही भरती प्रक्रिया लवकर राबवली जाईल. अधिवेशनामध्ये त्यांनी तशा प्रकारची स्पष्टीकरण दिलेली आहेत. ठीक आहे, तर पाहूया आपण ही महत्वपूर्ण माहिती जी तुम्हाला परीक्षेसाठी किंवा तयारी करण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. ठीक आहे, चला बघा, इथं जर बघितलं म्हणजे आजच्या या सेशनच्या माध्यमातून पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळेल की शैक्षणिक पात्रता काय लागते. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, सर्वप्रथम ती शैक्षणिक पात्रता तुम्हाला सांगून देतो की प्रामुख्यानं 12वी पास. लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगतोय, 12वी पास असणारा कोणताही विद्यार्थी म्हणजे कोणत्याही शाखेचा असू द्या, तुमचा आर्ट्स असू द्या, कॉमर्स असू द्या किंवा इतर कोणत्याही म्हणजे सायन्स बॅकग्राऊंडचा असू द्या, कोणत्याही बॅकग्राऊंडचा विद्यार्थी या ठिकाणी 12वी पास असेल तर त्याला किंवा तत्सम अर्हता प्राप्त केली असेल तर त्याला या ठिकाणी या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे. बरोबर, मग याच्यामध्ये गुणाची अट नाहीये. फक्त काय केलेलं आहे तर 12वी पास पाहिजे. म्हणजे किती गुण पाहिजे किंवा काय 35% जरी असला आणि 95% जरी असला तरी तो समानच या ठिकाणी गणना त्याची केली जाणार आहे. कारण इथं अट ही 12वी पासची आहे. ही झाली याची शैक्षणिक अर्हता म्हणजे शैक्षणिक पात्रता आपण म्हणतो, एवढं मिनिमम शिक्षण पाहिजे. त्याच्यानंतर मग पुढे या ठिकाणी कितीही शिक्षण असलं तरीही इथे चालणार आहे. पण कितीही शिक्षण असेल तरीही आपल्याला प्रामुख्यानं वयोमर्यादा महत्वाची ठरत असते. ठीक आहे, वय किती असलं पाहिजे तर 12वीच्या नंतर, आता 12वीला गेल्याच्या नंतर जर बघितलं 12वी पास असेल तर मिनिमम वय या ठिकाणी किती असणार आहे, 18 वर्ष. ठीक आहे, लक्षात ठेवा, मिनिमम कमीत कमी वयोमर्यादा किती आहे तर 18 वर्ष वय झाल्याचे नंतरचेच विद्यार्थी या ठिकाणी या पोलीस भरती प्रक्रियेसाठी पात्र असतात. आणि मग जास्तीत जास्त किती वयापर्यंत आपल्याला पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येतं तर लक्षात ठेवा, याची या ठिकाणी जी मर्यादा आहे ती प्रामुख्यानं 28 वर्ष आहे. ठीक आहे, 28 वर्ष ही ओपन साठी. लक्षात ठेवा, ओपन जनरल कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट असतात त्यांच्यासाठी 28 वर्ष ही वयोमर्यादा घालून दिलेली आहे. त्यामध्ये महिला सुद्धा असतील आणि पुरुष कॅन्डिडेट सुद्धा असतील. दोन्हींसाठीची ही माहिती देतोय बघा. आणि इतर कॅटेगरी जी असते, इतर प्रवर्ग जे असतात ज्यांना या ठिकाणी आरक्षण प्रवर्गामध्ये येतात, त्यामध्ये मग SC असेल, ST असेल, OBC असेल, EWS असेल, ACBC असेल, हे सगळे या ठिकाणी जे काही प्रवर्ग आहेत त्यांना याच्यामध्ये 5 वर्षांची काय असते, सूट असते. आणि त्यामुळे त्यांना इतर जे काही आहेत आरक्षणाच्या कॅटेगरीमध्ये बसणारे त्यांना प्रामुख्यानं या ठिकाणी 33 वर्षापर्यंत पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येत असतं. अशा पद्धतीने या ठिकाणी ही वयोमर्यादा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल इत्थंभूत पद्धतीनं. बघा, इथं जर बघितलं तर श्रेणी म्हणजे इथं सामान्य म्हणजे इथं तुम्हाला काय म्हटलंय, जनरल ओपन साठी किती आहे, 28 वर्ष या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर इथं राखीव प्रवर्ग, त्यामध्ये SC ST OBC असेल, EWS असेल, ACBC असेल, यांच्यासाठी 33 वर्ष वयोमर्यादा इथे घालून दिलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. फक्त लक्षात ठेवा, या ठिकाणी आरक्षणाचा फायदा घेत असताना डोमिसाइल सर्टिफिकेट जे आहे ते महत्वपूर्ण ठरणार आहे. आता डोमिसाइल सर्टिफिकेट काय असतंय तर लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी हे असेल तरच या आरक्षणाचा फायदा घेता येत असतो. नाही तर मग या ठिकाणी ओपन जनरल मधून फॉर्म भरावे लागतात. ती भरती प्रक्रिया या ठिकाणी असते. त्याच्यानंतर शारीरिक पात्रता ही नेमकी काय असते तर लक्षात ठेवा, शारीरिक पात्रतेमध्ये उंची किती असली पाहिजे म्हणजे आपण ज्याला हाईट म्हणतोय, त्याचबरोबर
हाईटचे असते आणि चेस्ट या दोनच शारीरिक पात्रता प्रामुख्याने या ठिकाणी कन्सिडर केल्या जात असतात. आणि वजन जे असतं तर ते उंचीच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असावं अशा प्रकारची इथं नियम घालून दिलेला पाहायला मिळतोय. मग उंची ही जी पुरुष जे उमेदवार असणार आहेत त्यांच्यासाठी 165 सेंटीमीटर, लक्षात ठेवा 165 सेंटीमीटर एवढी या ठिकाणी काय इथं कमीत कमी उंची असावी, जास्त कितीही असेल तरी चालणार आहे. त्याच्यानंतर महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंचीची मर्यादा आहे ती 155 सेंटीमीटर या ठिकाणी घालून दिलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि जे चेस्ट असते तर चेस्ट ही फक्त पुरुष उमेदवारांसाठी लागू असते, महिला उमेदवारांसाठी असत नाही. छाती जी आहे ती प्रामुख्याने किती असणार आहे लागणार आहे तर 79 सेंटीमीटर एवढी या ठिकाणी त्यांना छातीचा घेर असला पाहिजे. आणि याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला 5 सेंटीमीटर ही फुगवता आली पाहिजे, लक्षात ठेवा. मग तुमची जर इथं 80 सेंटीमीटर घेर भरला तर या ठिकाणी तुम्हाला 85 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर पर्यंत तुम्हाला फुगवता आली पाहिजे. अशा प्रकारचा नियम या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कशाच्या बाबतीमध्ये? चेस्टच्या बाबतीमध्ये. मग कमीत कमी 79 पाहिजे, जास्त असली तरी चालेल. आणि कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त फुगवता आली तरीही या ठिकाणी अतिउत्तम असणार आहे. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं ही शारीरिक अर्हता असणार आहे. आता निवड प्रक्रिया कशी राबवली जाते? म्हणजे तुम्ही जर 12वी पास असाल, हे झाले तुमचे क्वालिफिकेशन्स, बरोबर. म्हणजे पहिलं झालं या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन, दुसरं झालं तुमचं फिजिकल क्वालिफिकेशन, हे का नाही. मग आता या ठिकाणी आपल्याला पाहायचंय की या परीक्षेचे टप्पे कसे असतात, बरोबर. आता पहिला टप्पा असणार आहे तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया झाली. फॉर्म भरण्याची प्रक्रिया झाल्याच्या नंतर तुमची असणार आहे मैदानी चाचणी, लक्षात ठेवा मैदानी चाचणी, ठीक आहे. ही असणार आहे किती मार्काची तर 50 मार्काची, ठीक आहे 50 मार्क. आणि त्याच्यानंतर या 50 मार्क याच्यामध्ये 25% जर तुम्ही मिळवले म्हणजे 50 पैकी 25 मार्क जर ज्यांना मिळतील त्यांना लेखी परीक्षेसाठी या ठिकाणी आमंत्रित केलं जातं, ठीक आहे. कमीत कमी म्हणजे या 50 मार्कापैकी 50% म्हणजे 25 मार्क कमीत कमी तुम्हाला मिळाले तरच तुम्हाला लेखी परीक्षेला बसता येणार आहे. आणि मग याच्यानंतरचा जो दुसरा टप्पा असतो तो म्हणजे लक्षात ठेवायचंय लेखी परीक्षा, ठीक आहे लेखी परीक्षा. आता लेखी परीक्षा किती गुणांची असते तर 100 गुणांची या ठिकाणी असते. इथं मार्क्स म्हणजे गुणच, लक्षात ठेवा इथं पण गुण असं लिहितो, ठीक आहे. 50 गुणांसाठी ही मैदानी चाचणी असेल आणि लेखी परीक्षा जी असणार आहे ती 100 गुणांसाठी असणार आहे. आता लेखी परीक्षेमध्ये म्हणजे इथं जर बघितलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 25 गुण मिळाले तरच तुम्हाला लेखी परीक्षेला बोलावलं जातं. मग मैदानी चाचणी जी आहे ती मैदानी चाचणीमध्ये काय काय समाविष्ट असतं, ठीक आहे. मैदानी चाचणीमध्ये काय काय समाविष्ट असतं तर लक्षात ठेवा. अगोदर एक मिनिट, या ठिकाणी मैदानी चाचणी आहे, बरोबर. मग इथं तुम्हाला पाहायला मिळेल की पुरुष उमेदवार जे असतात पुरुष उमेदवारांना 1600 मीटर धावणे, किती 1600 मीटर म्हणजे 1.5 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. 1600 मीटर धावायचंय पुरुष उमेदवार, ठीक आहे पुरुष. तर त्यांना या ठिकाणी किती तर इथं 20 मार्क्स असणार आहेत 1600 मीटर साठी. आणि ज्या महिला उमेदवार असतात त्यांना 800 मीटर या ठिकाणी धावणे ही इथं अट असते, ठीक आहे. 800 मीटर धावणे या इव्हेंटसाठी इथं महिला उमेदवारांना 20 गुण दिले जातात, बरोबर. हे प्रामुख्याने काय करायचं लक्षात ठेवायचं. 800 मीटर महिलांसाठी आणि 1600 मीटर हे पुरुषांसाठी. आणि दोघांनाही एवढे जर तुम्ही निहित वेळेमध्ये पार केलं तर इथं 20 गुण दिले जातील. त्याच्यानंतर 100 मीटर धावणे हे महिलांसाठी आहे आणि पुरुषांसाठी 15 गुण दिले जातील. त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी गोळाफेक किती आहे तर लक्षात ठेवा ही सुद्धा 15 गुणांसाठीच असते. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी 15, 15, 30 आणि 20 असे एकूण 50 गुण इथं कोणाला दिलेले असतात रे तर या ठिकाणी या शारीरिक चाचणीला दिलेले असतात. याच्यापैकी कमीत कमी तुम्हाला 25 गुण मिळवणं हे क्रमप्राप्त असणार आहे, ठीक आहे. चला जाऊया पुढं. आता बघा याच्यानंतर म्हणजे ज्यांना 25 मार्क्स मिळालेले आहेत त्यांना काय केलं जाणार आहे तर लेखी परीक्षेसाठी बोलावलं जाईल. मग लेखी परीक्षेसाठी बोलावलं जात आहे तर त्या लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो कशा पद्धतीने असणार आहे, कोणते विषय असणार आहेत ते आपल्याला या ठिकाणी काय करता येईल पाहता येईल. मग बघा इथं जर बघितलं तर आता लेखी परीक्षा याच्यामध्ये प्रामुख्यानं 4 विषय तुम्हाला ज्यांना कोर्स जॉईन करायचा त्यांनी फक्त 499 मध्ये या ठिकाणी ही कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. ज्यांना जॉईन करायचंय
त्यांनी 96 89 66 56 11 फक्त 499 रुपयामध्ये आपण हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे. आता जे विषय याच्यामध्ये आहेत ते तुम्हाला सांगून देतो. ठीक आहे, हे बघा या ठिकाणी जर बघितलं गणित या विषयाला आपल्याला किती मार्क दिलेले आहेत रे, तर लक्षात ठेवा गणित हा विषय जो आहे तो 25 प्रश्नांसाठी आहे. ठीक आहे, 25 गुण किंवा इथं 1 गुण 1 प्रश्न अशा पद्धतीची या ठिकाणी गुण गणना असते. ठीक आहे, मग इथं 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतात. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हा जो विषय आहे तो जर बघितला तर या ठिकाणी 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतील. त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी बुद्धिमत्ता चाचणी आपण म्हणतोय 25 प्रश्न 25 गुणांसाठी आणि मराठी व्याकरण इथं 25 प्रश्न 25 गुणांसाठी असतात. अशा पद्धतीने या ठिकाणी ही अभ्यासक्रमाची रचना असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि एकूण 100 गुण असतात. लक्षात ठेवायचंय 100 प्रश्न 100 गुण. इथं नकारात्मक गुण पद्धती असत नाही, निगेटिव्ह सिस्टीम असत नाही. त्यामुळं तो एक प्लस पॉइंट या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा इंग्लिश हा विषय जर कच्चा असतो आणि म्हणून इथं सुद्धा ती एक जमेची बाजू म्हणावी लागेल की इंग्लिश हा विषय या ठिकाणी असत नाही. आणि अशा प्रकारचा हा 100 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला मिळणारा वेळ जो आहे तो 90 मिनिटाचा आहे. म्हणजे किती तास, तर 1.5 तास. लक्षात ठेवायचं 1.5 तासामध्ये या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला, हे 100 प्रश्न सोडव करायचे असतात. ठीक आहे, आणि मग जी तुमची मैदानी चाचणी झालेली आहे आणि त्याचबरोबरीनं तुमची जी काही लेखी परीक्षा झालेली आहे या दोन्हीच्या आधारे तुमची मेरिट लिस्ट लावली जाते आणि निवड प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाते. निवड झाल्याच्या नंतर मग तुमचं फायनल असतं ते म्हणजे काय, तर मेडिकल असेल, त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल. या सगळ्या गोष्टी पार पडल्याच्या नंतर मग तुम्ही या ठिकाणी 9 महिने हे काय केलं जातं, तर तुमचं ट्रेनिंग असतं. बरोबर, प्रशिक्षण कालावधी हा 9 महिन्यांचा असतो आणि 9 महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीच्या नंतर मग तुम्ही खऱ्या अर्थानं पोलीस सेवेमध्ये सेवा देण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी नियुक्त केलं जातं. हे प्रामुख्याने काय करायचंय लक्षात ठेवायचंय. म्हणजे या एकंदरीत बघा पहिली जर बघितलं फॉर्म भरण्याची प्रक्रिया, त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता 12वी पास, तुमची शारीरिक अर्हता जर बघितली या ठिकाणी फिजिकल पुरुषांसाठी 165, महिलांसाठी 155, पुरुषांसाठी छातीचा घेर तो जर बघितला तर एकंदरीत त्या किती असणार आहे, तर 79 आणि 84 हा मिनिमम असावा लागतो. त्याच्यानंतर मग तुमची मैदानी चाचणी होणार आहे. त्यामध्ये 1600 मीटर पुरुषांसाठी, महिलांसाठी 800 मीटर यांना धावण्यासाठी किती, तर साधारणतः 20 गुण. नंतर या ठिकाणी 100 मीटर साठी 15 गुण आणि गोळा फेक जो आहे त्याच्यासाठी महिलांच्या गोळ्याचं वजन आणि पुरुषांच्या गोळ्याचं वजन हे कमी असणार आहे. ठीक आहे, तर यासाठी 15 गुण. अशा 15 गुणांची ही 50 गुणांची ही मैदानी चाचणी या ठिकाणी असते. त्याच्यानंतर मग 25% जर 25 मार्क जर तुम्हाला मिळाले किंवा 50% मैदानी चाचणीच्या 50% मिळाले तर तुम्हाला लेखी परीक्षेसाठी पात्र केलं जातं आणि त्याच्यानंतर लेखी परीक्षेच्या आधारे आणि या दोन्ही म्हणजे मैदानी आणि लेखी परीक्षेमध्ये 150 मार्कापैकी मग तुमची सिलेक्शन लिस्ट लावली जात असते. अशा पद्धतीने ही निवड प्रक्रिया, निवड झाल्याच्या नंतर 9 महिन्यांचं प्रशिक्षण कालावधी आणि 9 महिन्याच्या प्रशिक्षणानंतर मग तुम्हाला पोलीस सेवेमध्ये दाखल करून घेतलं जात असतं. अशा पद्धतीने या ठिकाणी परिपूर्ण ही माहिती तुमच्या समोर आहे. आता अभ्यासक्रम प्रत्येक विषयामध्ये काय काय विचारलं जातं हे तुम्हाला या ठिकाणी स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक विषयाचे शिक्षक या ठिकाणी तुम्हाला सांगतील. लवकरच तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओ जे आहेत ते उपलब्ध करून दिले जातील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि या ठिकाणी व्हिडिओला लाईक करायचं आणि गरजूंपर्यंत लिंक शेअर करायला विसरायचं नाहीये. थँक्यू सो मच. धन्यवाद. चला.